अबीर अबीर कधीपासून फोनवर खेळतोयस? चल आता झोप, चल लवकर, उशीर झालाय. आई तुला एक विचारू का ग? विचार ना. आपल्या गुरुकुल साठी फक्त 4च ऍडमिशन राहिलेत का ग? हो रे राजा, पण तू अजिबात काळजी करू नकोस. विठुराया आहे आपल्या पाठीशी, लवकरच ऍडमिशन्स होतील. आई आपण एक काम करू, आपण ना शाळेतल्या मुलांना विचारू तो. शाळेतल्या मुलांना विचारणार? कसं विचारणार? शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे, मुलं सगळी गावी गेली आहेत, मग कसं विचारणार? अगं आई, मुलं तरी गावी गेली असेल ना, तरी शाळेत कोणी ना कोणी असेल ना. बरं पण ऑफिस तर चालू असणार ना, आपण तिकडे जाऊन मुलांचे ऍड्रेस घेऊ, फोन नंबर घेऊ. आणि पुढे? पुढे काय पुढे? ऍड्रेस मिळाला की त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई बाबांची बोल म्हणतो मी. काय बोलणार त्यांच्याशी? हेच की माझी आई किती छान गाणं शिकवते ते. आई बघायचं तू, एकाच दिवसात आपलं गुरुकुल हाऊसफुल होत असतं का नाही ते. बरं, पण मला सांग अबीर, तुला तर गाण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये ना? मग गुरुकुल सुरू करण्यासाठी एवढी का धडपड करतोयस तू? काय लपवतोयस माझ्यापासून? सांग पटकन. अय्यो, काय लपत नसतं बघ मी तुझ्या बाजून. नक्की? हाव हाव. बरं. ओवीला बोलवायचं? येणार असते की ग. अय्यो, तुझ्या मनातलं सगळं कळत असतं मला. आई आहे की नाही मी तुझी? मला माहितीये तुला ओवी का हवी आहे म्हणून. गुरुकुल सुरू झाल्यावर ओवी ऍडमिशन घेईल आणि मग तुम्हाला रोज भेटता येईल, हो की नाही? खरं तर आई सोबती ते बघ तू माझी. शोभतेस म्हणजे आहेच मी तुझी आई. आता नाटकं बंद कर आणि सांग, हेच कारण आहे ना? हो गाय, हेच कारण असतं बघ. तुला तर माहितीच आहे हिने छान गाणे गात असते ते. एकदा का तिला गुरु मिळाला ना, किती एकदम छान गाणे गाईल बघ. माहितीये बाळा मला. का कुणास ठाऊक, मलाही ओवीला भेटायची खूप ओढ लागली आहे. जेव्हापासून तिला पाहिलंय ना, तेव्हापासून तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाहीये. सतत मनात तिचेच विचार येत आहेत. पण बघूयात, आपल्या नशिबात असेल तर आपली आणि तिची भेट लवकरात लवकर होईल. विठुराया नक्कीच भेट घालून आणेल बघ. झोपा आता. हाव हाव.